तुमचं मूल हुशार नाही असं तुम्हाला वाटतं का? का बरं वाटतं आपल्याला असं? फक्त मुलाला मार्क्स कमी आले म्हणून आपला मुलगा हुशार नाहीये? मला एक प्रश्न विचारावा वाटतो, मासा झाडावरती चढू शकत नाही म्हणजे तो अडाणी आहे का? तो हुशार नाही आहे का? आज आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. प्रत्येक मूल हे हुशार असतं, परंतु वेगवेगळ्या पद्धतीनुसार, वेगवेगळ्या क्षमतेनुसार. आपण हुशारी म्हणजे काय समजतो? पहिला नंबर आला म्हणजे हुशार आहे, गणितात चांगला आहे म्हणजे हुशार आहे, इंग्लिशमध्ये चांगला आहे म्हणजे हुशार आहे, सायन्समध्ये खूप हुशार आहे म्हणजे हुशार आहे. तर असं नसतं. पण मानसशास्त्र सांगतं हुशारी हे अनेक प्रकारची असू शकते आणि अनेक पटाईत असू शकते. कोणी पटकन लक्षात ठेवतं, कोणी चित्र छान काढतं, कोणी डान्स छान करतो, कोणी क्रिकेट छान खेळतं, कोणी ड्रायव्हिंग छान करतं, कोणी गाणं छान म्हणतं. असं वेगवेगळ्या प्रकारचे हुशारीचे प्रकार आहेत आणि यालाच वेगवेगळ्या प्रकारची हुशारी म्हणतात. आणि ही सगळी हुशारीच आहे. मग आपण हे मुलांचे सगळे गुण जे त्याची हुशारीचे आहेत त्याला आपण वेगळे का समजतो? त्याची तुलना फक्त आपण मार्क्स, गणितमध्ये हुशार आहे का, इंग्लिशमध्ये हुशार आहे का, त्याची तुलना आपण परत या सगळ्या गोष्टीसोबत का करतो? ईश्वराने दोन मुलं कधीच सारखी जन्माला घातली नाहीत. एकाच कुटुंबामध्ये दोन भावंड असतात. एक अभ्यासात छान हुशार असतो, दुसरा खेळण्यात छान हुशार असतो. आता इथे आपण काय करतो? इथे तुलना करतो. या दोनपैकी जास्त हुशार कोण? तर ही तुलनाच नेमकी चुकीची आहे. कारण की दोन्हीही हुशार आहेत, पण आपापल्या पद्धतीने. एक अभ्यासात हुशार आहे, एक खेळण्यात हुशार आहे. त्यामुळे दोघांना नेहमी मोटिवेट करायला हवं. तुलना ही मुलांच्या आत्मविश्वासाची सर्वात मोठी शत्रू आहे. जेव्हा आपण आपल्या मुलाची तुलना इतर मुलांसोबत करतो, जसे की तो बघ शेजारचा मुलगा, तो किती हुशार आहे, तो बघ त्या काकांचा मुलगा, तो डॉक्टर होत आहे, इंजिनियर होत आहे. अशी तुलना जेव्हा आपण आपल्या मुलांची इतर मुलांसोबत करतो आणि आपण त्या मुलाला वारंवार ओरडतो, तर त्याचा परिणाम त्या मुलांच्या आत्मविश्वासावरती होत असतो आणि अनेक मुलं आपला आत्मविश्वास हे गमावून बसतात. मुलांना सतत मनामध्ये वाटत राहतं की मी काहीच नाही आणि अनेक हुशार मुलं सुद्धा गप्प होतात. पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मुलांना बदलायचं नसतं, तर मुलांना समजायचं असतं. आणि त्यासाठी काही गोल्डन रूल्स आहेत. नंबर 1, मुलांची तुलना करणं थांबवा. आपल्या मुलाची इतर मुलांसोबत तुलना करणं थांबवा. मुलाला प्रश्न विचारा, पण त्याला आदेश देऊ नका. या दोन गोष्टींमध्ये डिफरन्स आहे, तो समजून घेतला पाहिजे. आणि मुलांच्या गुणांपेक्षा गुणधर्म महत्त्वाचे आहेत. योग्य मार्गदर्शन मिळालं तर प्रत्येक मूल चमकू शकते. लक्षात ठेवा, प्रत्येक मूल हुशार असतं, पुस्तकाच्या पानात नव्हे तर त्याच्या मनात आणि त्याच्या मेंदूत. आपल्या मुलाची हुशारकी ओळखायची असेल तर सायंटिफिक मार्ग निवडा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.